नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या पद्धतीनं जोर धरू लागल्यात आणि परिस्थितीनं म्हणजे या 30 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. युत्या कुठपर्यंत व्हाव्या आणि तडजोडी कुठपर्यंत कराव्या हे आता नेत्यांना कळायला मार्ग नाही. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या भूमिका या महानगरपालिकेत उमटायला हव्या किंवा ज्या पद्धतीने सत्तेचे समीकरण बांधताना विचार हा विषय महत्वाचा असावा, तो सगळा आयर पायाखाली तुडवत आता जमेल तशी युती करून आपली सत्ता कायम ठेवण्याचे मनसुबे सध्या सर्वच राजकीय पक्षांना बांधलेले दिसत आहेत. ज्या पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या संदर्भातून राष्ट्रवादी अजितदादा गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या दोघांची युतीचे समीकरण जे बांधले गेले, त्यामुळे या सगळ्या समीकरणांचा धुवा कशा पद्धतीने उडाला आणि आज परिस्थिती राजकीय परिस्थितीमध्ये कशी वाताहत निर्माण झाली हे आता पाहण्यासारखं. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं पक्ष बांधणी आणि पक्षाची विचार घेऊन लोक उमेदवार मैदानात उतरत असतात आणि या मैदानात उतरल्यानंतर ज्या पद्धतीनं भूमिका ही ठामपणे मांडली जाते आणि विकासाचे मुद्दे समोर ठेवले जातात, पण या आगामी ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये जे चित्र पालटलं आणि पक्ष हा बाजूला राहिला आणि स्थानिक विषयांवर स्थानिक कोणत्याही पक्षाशी असेल, ते एमआयएम असेल की राष्ट्रवादी अजितदादा गट असेल, राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गट असेल, भाजप असेल, शिंदे सेना असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल, जमेल त्याच्यासोबत समीकरण जुळवायची आणि आपल्या राजकारणाची पोळी भाजायची अशा पद्धतीची समीकरण सध्या महाराष्ट्रात वाहू लागले आणि या समीकरणामध्ये मुंबई सुद्धा मागे राहिलेली नाहीये. जी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या सोबत सारखी युती करण्यासाठी किंवा आघाडी करण्यासाठी ज्या पद्धतीच्या भूमिका मांडून होती आणि ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर हे वारंवार त्यांना वरमाडणारा पक्ष म्हणून झिडकारत होते, त्यांनी शेवटी एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला आणि नंतर समीकरण मानलं की आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मदत करणार. म्हणजे नेमकं चाललंय काय? आणि रस्त्यावरचा कार्यकर्ता हा एकमेकाच्या विरोधात ज्या पद्धतीने उतरतो, ज्या पद्धतीने एकमेकाच्या बद्दलची भूमिका मानतो, त्या कार्यकर्त्यासमोर ठेवलं काय? जर ह्याच्या गयारामचा जर ढोल चांगला वाजत असेल तर श्यामलालच्या वरातीतले वराती येऊन जसे गयारामच्या वरातीत नसतात त्या पद्धतीची आज परिस्थिती राजकारणाची झालेली. त्यामुळे कोण कुणाकडे समीकरण बांधेल आणि कोण कुणासोबत युती करेल याची कसलीही शाश्वती राहिलेली नाहीये. आणि या सगळ्या समीकरणामध्ये जी मूर्ख बनते ती म्हणजे जनता. नेहमी आपले अजेंडे निर्माण करायचे, आपले मुद्दे समोर ठेवायचे आणि जनतेला दिशाभूल करायची. मग आम्ही हलगी वाजवायला तयारच आहे. आम्ही कोणत्याही प्रकरणाचा कसलाही सुगोवा घेत नाहीत. भावनिक आहेत ना आम्ही, आणि या भावनिकतेचाच फायदा या राजकारण्यांनी चांगल्या पद्धतीने उचललाय. वास्तविक स्वरूपात आता जनतेला ठरवायचं आहे की जायचंय कोणासोबत, कारण की निर्णायक तुम्ही आहात. जरी यांच्या युत्या किती 100% इकडून तिकडं पलटणाऱ्या असतील, कशा पद्धतीने पलटवड्या मारणाऱ्या असतील, तरी जनतेच्या मतदानावर जे काही कौल ठरतात तेच खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये सत्तेचे गणित बांधायला मदत करतात. पण ही जनता विसरली आहे. जनतेसमोर ज्या पद्धतीच्या आमिषा देऊन ठेवलेल्या असतात, ज्या पद्धतीच्या खैराती वाढून आम्हाला आमची मतं परिवर्तित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि आम्ही त्या खैरातींच्या आणि आमिषांच्या मोहामध्ये आमची मूळ नैतिकता विसरतो. याचाच फायदा आता राजकारणी घेत आहेत. ते कोणतेही असो, मी कुणाला नाव ठेवत नाही, कारण की सगळे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते भाजप असेल, शिंदे सेना असेल, दोन्ही राष्ट्रवादी असतील किंवा वंचित बहुजन आघाडी, प्रत्येकाने आपली आपली वोट बँक बांधलेली आहे.
आणि प्रत्येकाचा एक आंधळा समर्थक या समाजात फिरतोय. त्यामुळे या आंधळ्या समर्थकांच्या जीवावर पाहिजे त्या पद्धतीच्या भूमिका मांडायला हे मोकळे आहेत. पण खऱ्या अर्थानं लोकशाहीची जी खरी खरी बीज आहेत, खरी मूल्य आहेत, ती एकमेकाच्या विचारवादावर आहेत. आज ज्या पद्धतीच्या विचारांचे वारे समाजात वाहू लागतात आणि खऱ्या अर्थानं विकासाचे वारे व्हायला हवे, पण विकास राहतो बाजूला आणि याची आडवा त्याची जिरवा, या प्रकरणात आम्ही ज्या पद्धतीच्या युती धर्माचे प्रयोग करतोय ना, जे आघाड्यांचे प्रयोग करतोय ना, खऱ्या अर्थाने हे आघाड्या जनतेच्या विकासासाठी आहेत का यांच्या सत्तेच्या मुळासाठी आहेत, हे आम्हाला आज आमच्या बुद्धी कसोटीवर तपासणं गरजेचं आहे. आज नाही तर कधी नाही. खऱ्या अर्थानं माझं तर असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने या आघाड्या करतायत ना, तर जनतेने यांची अवकात दाखवून दिली पाहिजे. या अशा पद्धतीनं अनैसर्गिक आघाड्या करून स्वतःच्या सत्तेच्या चाव्या स्वतःजवळ ठेवणारे लोकांना खऱ्या अर्थानं घरचा रस्ता दाखवला पाहिजे, यांचे डिपॉझिट गुल केले पाहिजे. तरच खरं लक्षात येईल की भूमिका काय असते. पण आम्ही आंधळे आहोत आणि आंधळेपणाची इतकं सोंग घेतलंय आम्ही की आम्हाला काहीच कळायला मार्ग नाही. ज्या पद्धतीने वारे वाहू लागतात त्या दिशेने आम्ही वाहतो. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव की जे सुशिक्षित म्हणून स्वतःला समजतात ना, अति उच्च प्रभू, अति उच्च प्रभूचा अर्थ ह्याच्या पैशाशी लावू नका. अति उच्च म्हणजे जे जास्त विद्वान असतात, शिकलेले असतात, ज्यांच्या डोक्याची ज्यांचं मेंदू हा बौद्धिक कौशल्याच्या सीमा परे ओलांडून स्वतःची एक विचारधारा ते निर्माण करते, असे लोक मी त्याबद्दल बोलतोय. त्या लोकांनी आज काय भूमिका घेतली आहे? आज ते या लोकशाहीच्या पर्वाला आपली कसलीही गरज नाही असं समजून मस्त सुट्ट्यांची मजा करतात. मतदान करून होणार काय? जे व्हायचं ते झालेलंच आहे, तेच राखामुळे. पण मित्रांनो, तुमच्या या सगळ्या निर्णयांमुळे नाही ते चुकीचे लोक निवडून येतात आणि तुमच्या छातीवर 5 वर्ष मिऱ्या वाटतात, हे विसरताय तुम्ही. आणि या सगळ्या गोष्टीचे गमक हे लोकशाहीने आपल्या हातात दिलेले, याची आम्हाला भ्रांती राहिलेली नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं वागणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीची ही ज्या पद्धतीने एकमेकाला चिटकली, पहिल्यांदा मी एकदम असं फाटलं होतं की जसं काय एकमेकाचं तोंडही बघणार नाही. मुद्देच तसे दिले होते. आजी दादा म्हणतात की तुम्ही घड्याळीवर लढा आणि शरद पवार सुप्रियाताई म्हणतात की सगळे तुतारीवर लढा. या दोन्ही बोलण्यामध्ये ही युती फिसकटली आणि खऱ्या अर्थानं हा सगळा खेळ तो प्रशांत जगतापांच्या राष्ट्रवादी अजित पवार शरद पवार गट सोडण्यावरून आहे. एक महत्वाचा भक्कम शिलेदार ज्या पद्धतीने एखादा पक्ष सोडतो आणि अनैसर्गिक युतीचा विरोध करून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतो, याचा अर्थ आहे की कार्यकर्ता अजून जिवंत आहे, टायगर अभी जिंदा आहे. पण या टायगरचा विचार करणारे लोक कोण आहेत? कारण की शेवटी सगळ्यांच्या शिदोऱ्या या मतलबाच्याच पोळ्या, मतलबाच्याच चटण्या. फक्त तोंडी लावायला राहिलेली तुमची जनता. आणि या तोंडी लावणाऱ्या जनतेलाच कशा पद्धतीनं आपल्या भ्रमजाळात घ्यायचं, कशा पद्धतीने गुरफटायचं आणि आपली सत्तेची पोळी भाजून घ्यायची, हे आता राजकारण्यांनी चांगलं गमक बांधलंय. तुमच्या आमच्या सामाजिक आम्ही कितीही सामंजस्य असण्याचा प्रयत्न केला तर आमच्या बुद्धिवादी लोक ज्या पद्धतीने या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकतात ना, त्याच्यात त्यांचं फावलं. तेव्हा खऱ्या अर्थानं एकजुटीनं एक संधानं जर या लोकशाहीच्या पवित्र कार्याचा जर आम्ही गोळा केला आणि आमची कर्तव्य जर चोख बजावली ना, तर खऱ्या अर्थाने या राजकीय कार्यकर्त्यांची बिसात काय, हे रस्त्यावरचे हे राजकीय कार्यकर्ता होण्यासाठी 2 महत्वाची गुण आहेत, लक्षात घ्या. एक तर तो श्रीमंत असला पाहिजे, ज्याच्याकडे पैसा भरपूर असला पाहिजे, नाही तर तो एक रस्त्यावरचा पाहिजे, लंगा पाहिजे, की त्याला त्याच्याकडे काहीच नसावं, आलं तरी खूप कमवता येईल, गेलं तरी काही गेलं असं नाही दाखवता येईल. अशा पद्धतीच्या लोकांचे राजकारणात वर्णीय आहे. आणि अशा परिस्थितीत ज्या पद्धतीच्या भूमिका आज मांडल्या जात आहेत, ज्या पद्धतीची समीकरणं बांधल्या जातात ना, ते आम्हाला तुम्हाला मूर्ख म्हणून बांधल्या जात आहेत. त्यामुळं सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून या राजकीय विचारसरणीतून या देशाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल ना मित्रांनो, तर खऱ्या अर्थानं या ज्या लवाड लांडग्यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्यात ना, ते त्यांच्याकडे असू द्या.
पण आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय भूमिका मांडायची आणि आपल्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन काय घडवायचंय ते मतदारांनी ठरवलं पाहिजे. जोपर्यंत मतदार या गोष्टीचा विचार करणार नाही, या लवाड लाडग्यांना भीक घालणार नाही, तोपर्यंत हे लवाड लाडगे अशाच पद्धतीचे प्रयोग करत राहतील. मग कोणी वंचित काँग्रेसकडे जाईल, काँग्रेस भाजपकडे जाईल, भाजप ही राष्ट्रवादीकडे जाईल, राष्ट्रवादी ही MIM कडे जाईल. असे हे उलटे सुलटे समीकरण तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील आणि शेवटी तुमच्याच छातीवर मिऱ्या वाटण्यासाठी 5 वर्ष हे कायम राहतील. त्यामुळे आजच विचार करा आणि भूमिका मांडा. मतदान करा, अशा पद्धतीने करा की यांचे डिपॉझिट सुद्धा गुल झाले पाहिजेत आणि यांची खऱ्या अर्थानं जागा सत्सक विवेक बुद्धी जागावर आली पाहिजे. याविषयी तुमच्या मनात काय वाटतं आणि या विषयाच्या संदर्भातून तुमच्या मनात काही प्रतिक्रिया असतील तर निश्चितपणे कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.